भावा कुणाची हवा या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत। मी बोलतोय म्हसवडमधल्या चारा छावणीतल्या शेतकऱ्यांसोबत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत। मामा, निवडणूक जवळ आली आहे, कुणाची हवा आहे सध्या? काय तसं अजून काय आपल्याला काय हवा, बर तरी मतदान करणार ना? जवळ तवा बघायचं का आताच काय आहे? पण तरी नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, कुणाची हवा आहे? तसं काय नाही बघा अजून। छावणी झाली चालू, हा. त्यापर्यंत आता कुठला पुढारी आलाय का इथं? हा. भाव जसं आलं इथं विजय शिंदेनं किक काढलं, हा. त्याच झालंय का नाही? मग त्याचीच हवा आहे का कोणाची दुसऱ्याची? हा. एखाद्या पुढारीची आम्ही कसं सांगू? पण हवा तरी निवडणुकीला उभारल्यानंतर कुणाची हवा आहे काय ती आता पुढला मार्ग काय असेल ती आता नाही सांगू शकत आम्ही। बर, आता काय सांगू शकत नाही असं म्हणतायत। खरं तर सगळ्या कडाक्याचं ऊन आहे इथं आणि त्या उन्हात हे सगळे खरं तर शेतकरी आसरा घेत आहेत। निवडणूक जवळ आली आहे मामा, कुणाची हवा आहे? हवा वय हवा ह्यांचीच घेऊ, भावचीच हवा। बर, मोदी गांधी मोदी बिदी नाही, कोणी आलंच नाही इथं, तर आता कुणाची बघावी आम्ही हवा? आणि इथं खरं तर चपाती भाजीवर ताव मारला जातोय, दुपारची वेळ आहे। कुणाची हवा आहे मामा? निवडणूक जवळ आली, खाऊ का भाकरी? एक हा, कुणाची हवा आहे? हो बरं हा. का, हवायची आम्हाला काही कुणाची गरज नाही। बर. आम्ही 3 महिने झाले इथं वनवास बघतोय, त्याच्याबद्दल पाण्याचं कशाचं चाऱ्याचं आम्हाला 3 महिने एक आमदार खासदार कार्यकर्ता कुठलाही इथं आला नाही। त्यामुळे आम्हाला कुठल्याही पक्षाची, कुठल्याही कार्यकर्ते आमदार खासदाराची गरज नाही। गरज नाही, पण मतदान करणार की नाही? मतदान करणार, हा. मतदान करणार, नवीला करणार, करायची इच्छा सुद्धा नाही, बहिष्कार टाका वाटतोय, बर. पण विचार करणार याच्यावर बस। कुठलं गाव तुमचं? आमचं गाव पुळकोटी। किती जनावर आणलेत साधारण? आम्ही 3 जनावर आहे ते। 3 आहेत। हो, बर, मतदान करणार कडे? मतदान करणारच नाही, कारण आमदार खासदार इथं आला सुद्धा भेट तर द्यायला पाहिजे होती, कमीत कमी त्याने बाबा छावणी कधी चाललंय एवढं तर करायला पाहिजे। कोणच आलं नाही, कोण सुद्धा आलं नाही, राज्यकर्ते कुणी आलेले नाही, त्यामुळे अक्षरशः बहिष्कार टाकावं असं वाटतं, असं इथल्या शेतकऱ्यांनी म्हटलेलं। आणखी काही मी शेतकऱ्यांशी बोलणार आहे। शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच पाहिजे आपल्याला। बर, हो, भाजप नको? भाजप नको। पण मला सांगा, मग मोदींचं काय चुकलं नेमकं? मोदीचं काय आमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या हितासाठी काहीच केलं नाही हो त्यांनी, बर, असा विषय आहे। खरं तर हे शेतकरी काही वेळा इतर जनावरांना सोडून इतर काही रोजगारासाठी देखील आजूबाजूला जात असतात। हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे, मात्र आता घेऊयात एक ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तर म्हसवडमधलं सध्याचं तापमान जर पाहिलं तर 40 डिग्रीपेक्षा देखील जास्त आहे, त्यामुळं गरमीचा त्रास तर जनावरांसोबतच शेतकऱ्यांना देखील होतोय। पण निवडणूक जवळ आलेली आहे मित्रा, कुणाची हवा आहे सध्या? सध्या अजून तर तसं काही आलेलं नाही। बर, पण काय तरी काय वाटतंय कुणाची हवा सध्या आता अजून तसे काय लक्षण दिसून येत मावशी, तुम्हाला काय वाटतंय कुणाची हवा आहे? भावाची दुसरी कुणाची आहे? भावच देते चारा आपलं। बर, आणखी काही महिला देखील आहेत इथं बसलेल्या आहेत सावलीला। आपण जर पाहिलं तर हा आत्ताच आलेला चारा आहे, हिरवागार। कुणाची हवा आहे? राहुल गांधी। राहुल गांधींची आहे का? राहुल गांधी पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, काँग्रेस सरकारच चांगलं आहे। बर, ही मोदी लाट होती म्हणून मोदी लाटीमुळे आम्ही फसलो। 15 लाख बी गेलं आणि सगळंच गेलं। बर, काय दिलं नाही मोदींनी? काय नाही दिलं, सगळं फसवगिरी केली। बर, कुणाची वाटते हवा? आम्हाला राहुल गांधीची हवा वाटते। बर, का? भाजप सरकारनं फसवल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला भाजप सरकार नको पाहिजे। बर, काँग्रेस सरकारशिवाय काय पर्याय नाही। कुणाची हवा वाटते तुम्हाला? आम्हाला त्यांचीच हवा वाटते ना। बर, भाजप सरकारने आमच्या आतापर्यंत लोकांना इथं फसवणूक केली। शेतकऱ्यांना म्हणले अनुदान टाकू, 1 रुपया अजून अनुदान टाकला नाही, फसवणूक झाली ना। लक्ष दिलं नाही सरकारनं? नाही दिलं लक्ष। देवेंद्र सरकारनं काय नरेंद्र सरकारनं? नरेंद्र सरकारनं अजिबात लक्ष दिलं नाही। माणसाला फसवलं, 15-15 लाख रुपयाची तुम्हाला शेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाही, काय नाही, खाली फसवणूक केली। आम्हाला काँग्रेस सरकार पाहिजे। तर आणखी काही शेतकरी आहेत माझ्यासोबत, तुम्हाला काय वाटतं? कुणाची हवा? आम्हाला कोणालाच मत द्यायचं नाही ह्या वेळेस। आमचे हाल केलेत त्यांनी। हो, आम्ही नाही मतदान देणार। आम्ही कशाबद्दल द्यावं त्यांना? कर्जमाफी करतो म्हणले, कर्जमाफी केली नाही, कुठं काय शेतकऱ्याला काय दिलं नाही। अशी 5 वर्ष अशीच गेली गुडभाडात। त्याच्या आधी काँग्रेसने काय केलं? काँग्रेस तरी 10-20 हजार सोडत तरी होतं की, त्यांनी देत होते काहीतरी, पण ह्यांनी काहीच दिलं नाही। आता कोणी जर आलं तर आम्ही काय सुद्धा देणार नाही, आता मतदान देणार नाही त्याला, असं आमचं म्हणणं आहे। मतदानच करणार नाही असंही मामा म्हणतात। आणखी मामा आहेत, कुठलं गाव मामा? शिंगूर नाही। किती जनावर आहेत? जनावर मस्त आहेत। नाही, इथं छावणीत किती आहेत तुम्ही आणलाय? आमचं अख्खं गाव आहे छावणीत, पूर्ण गावच इकडे आलेलं आहे। पूर्ण गाव। गावात एकही जनावर नाही? एक हिस्सा नाही। मतदानाला तर गावात जाणार काय? नाही जाणार आहे।
मतदान आम्ही करणारच नाही कुठल्याच पार्टीला. मग हवा कुणाची आहे? हवा काय काँग्रेसची आहे म्हणणं बरोबर आहे. बरं आम्हाला काय दिलेलं नाही म्हणताना आम्ही कोणालाच मतदान करणार नाही. बर असा बहिष्कार आहे आमच्या शिंगोर्णीचा. बर हो बहिष्कारच घालणार आहे. हो बहिष्कार घालणार आहे. आम्हाला काय गरज नाही. त्यांनी आमचंच काय केलं नाही तर त्यांना मतदान कोणाला करायचं काय? आजपर्यंत आमच्या गुरु इतक्याला मी काही गरज आहे का आम्हाला? पाण्याची सोय केली नाही. आम्हाला 5 किलोमीटर कॅनल आहे. पाणी आणून सोडायची सुद्धा सोय केलेली नाही. बर तेवढी टँकरनं सुद्धा पाणी नाही आमच्यापाशी आता सध्या. हे चारा छावणीत आल्यापासून तुम्ही कोण इथं आमदार खासदार कोण येऊन कोण येत नाही इकडं. येतच नाही. नाही कोण सुद्धा आलेलं नाही. सगळे जे शेतकरी आहेत ज्या महिला आहेत त्या खरं तर इथं आलेल्या आहेत. आणखी एक मावशी आहेत माझ्यासोबत. मावशी मतदान आहे आलंय जवळ, माहिती आहे? कुणाची हवा वाटते तुम्हाला? काय नाही, आमचं जीवन जर असं उघड्यावर पडलोय आम्ही तर आम्ही कुणाला मतदान करायचं? आज पतर आमची कुणी दक्षता घेतली नाही तर आता कसं आम्ही मतदान करू? आमच्या मनाच काम आहे. आमच्या मनाच काम. मतदान करणार की नाही? नाही करणार. नाही करणार. आज आमची किती हालत झाली. आम्ही राता अशा काढल्या त्या जित्राबासाठी. तुम्ही इथंच राहताय झोपताय सगळे इथंच? मग तर काय करतोय आम्ही? पाक सोलापूर जिल्ह्यात आलोय. कुठलं गाव? सोलापूर जिल्ह्यात. तालुका कुठला? सांगोल तालुका आहे. काय परिस्थिती आहे दुष्काळाची? काय नाही आम्हाला पाणी. हो का माणसानी कुणाचा होल असेल त्यानं काय करायचं? मुकाट्या रातचं पाणी भरायचं. आम्हाला पाणी सुद्धा मिळलं नाही म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलोया. बर किती शेती आहे तुमची? आम्हाला किती 2.5 एकर शेती आहे. बर म्हणजे काहीच उत्पन्न नाही आता शेतात? काय सुद्धा. सोलापूरच्या राजकारण्यांनी लक्ष दिलं नाही? कशाला देते आता? म्हणून तर आम्ही थाया पिटतो. ती कशासाठी पिटतो? आज आमची काय सुद्धा तुम्ही दक्षता घेत नाही म्हणल्यानं कशाला तुम्हाला पाहिजे? आम्ही मतदानापुरतीच माणसं पाहिजे ती. आज किती शेतकऱ्यांचा हाल झालं ह्याचा त्यांनी विचार केलाय का? दुष्काळानं हुरपळणाऱ्या त्या या सगळ्या भागातल्या जनतेची ही प्रतिक्रिया कुणाची हवा आहे असं वाटतं? आपल्याला कुणा तिकडं आम्ही गणपतराव देशमुखच्या गावचं लोटेवाडी गाव. बर सांगोला तालुका. आज गणेश भाऊ झाला. आज 30 म्हशी घेऊन आम्ही लेकर बाळ सोडून इथं बसलोय. कशासाठी बसलोय? आमचा कोणी विचार केलाय? आमचा विचार करायचा काय? आता त्यांचा विचार करायचा आमचं काम आहे. आमच्या लेकर बाळ बायका पोरं घरी सोडून इथे येऊन जेव्हा आम्ही पडलो कशासाठी पडलो? आमचा विचार करत नाही म्हणलं आम्ही त्यांचा विचार करायचं काही कामच नाही. राज्यकर्ते जर आपला विचार करत नसतील तर आपण त्यांचा का विचार करावा असा एक सवाल खरं तर त्या मामांनी विचारलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर एक विदारक चित्र आहे चारा छावणीतलं. कारण दुष्काळानं हुरपळून गेलेला अक्षरशः शेतकरी आणि अजूनही मे महिना संपायचा आहे. त्यामुळे एकीकडं संपूर्ण देशभरात वातावरण जे आहे ते निवडणुकीचं आहे. लोकसभा निवडणुकीकडं जगाचं लक्ष लागलेलं आहे. प्रचार यंत्रणा गतिमान झालेली आहे. आणि दुसरीकडे मात्र कुणाची हवा आहे असा ज्यावेळा प्रश्न इथल्या नागरिकांना, दुष्काळानं हुरपळलेल्या शेतकऱ्याला ज्यावेळा मी विचारला त्यावेळा ह्या सगळ्या अशा संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात. पाहूयात नेमकं बळीराजा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करतो आणि कुणाला कौल देतो ते. यानंतर या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.